नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आशा सेविकांचे देशव्यापी निषेध आंदोलन नोव्हेंबर 2025 पासूनचे पगार अद्याप मिळाले नाही। या प्रलंबित वेतनासाठी आशा सेविकांचे देशव्यापी निषेध आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आशा वर्कर्सकडून कशा पद्धतीने या ठिकाणी देशव्यापी निषेध आंदोलन करण्यात येतो आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, नोव्हेंबर 2025 पासूनचे पगार अद्याप मिळाले नाही, प्रलंबित वेतनासाठी आशा सेविकांचे देशव्यापी निषेध आंदोलन। पहा सविस्तर अपडेट। प्रलंबित पगार आणि विविध मागण्यांसाठी आशा सेविकांकडून बुधवारी म्हणजे दिनांक 1 देशव्यापी निषेध आंदोलन करण्यात आहे। पुण्यात जिल्हा आशा वर्कर्स युनियनकडून जिल्हा अधिकारी कार्यालय येथे दुपारी 2:30 म्हणजे 2:30 वाजता आंदोलन करण्यात आले आहे। जिल्हा संघटनेचे अध्यक्ष वसंत पवार, सचिव किरण मोघे आणि खनिजदार या ठिकाणी खजिनदार महारुद्र डाके यांच्या नेतृत्वाखाली हजारो आशा सेविका या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। खरं तर केंद्र सरकारकडून मिळणारे 5 इंडिकेटरवरील मानधन आणि विविध आरोग्य सेवांसाठीचे मासिक पगार नोव्हेंबर 2025 पासून अद्याप मिळालेले नाही। तसेच संसदेमध्ये जाहीर केलेली दरमहा 1500 रुपयाची पगार वाढ हे अद्याप या ठिकाणी लागू झाली नसल्याचा आरोप संघटनेने या ठिकाणी केला आहे। संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शहर व जिल्ह्यात सुमारे 3,000हून अधिक आशा सेविका कार्यरत आहेत। बालमृत्यू, माता मृत्यू दर आणि इतर आरोग्य निकष सुधारण्यात आशा सेविकांचे मोठे योगदान आहे। मात्र नियमित सेवा देऊनही वेळेवर वेतन मिळत नसल्याने आशा सेविका आता आर्थिक अडचणीत सापडल्या असल्याचे या ठिकाणी म्हटले आहे। खरं तर आशा वर्कर्सकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ऑनलाईन कामे, आयुष्यमान भारत कार्ड, निक्षय ID, HPV लसीकरण, पॅलिएटिव्ह सर्वेक्षण यासारखी अतिरिक्त कामे विनामोबदला करून घेतली जातात। तसेच OPD ड्युटी, रजिस्टर भरणे यासारख्या कामांची सक्ती केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। खरं तर महागाईच्या या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्सच्या कुटुंबावर आर्थिक ताण वाढला असून घर भाडे, शिक्षण व दैनंदिन खर्च भागवणे हे कठीण होत असल्याचीही व्यथा त्यांनी या ठिकाणी मांडली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संघटनेने या ठिकाणी केला आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून नोव्हेंबर 2025 पासून थकलेला मोबदला तात्काळ द्यावा, पगार महिन्याच्या 7 तारखेपूर्वी करावा, विविध योजनांचे प्रलंबित मानधन त्वरित अदा करावे, विना वेतन कामाची सक्ती थांबवणे, तसेच आशा वर्कर्सना किमान 26,000 रुपये मासिक वेतन, PF, ESI सुविधा आणि मातृत्व लाभ लागू करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। दरम्यानच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या ठिकाणी संघटनेने दिला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे नोव्हेंबर 2025 पासूनचे पगार अद्याप त्यांना मिळालेला नाही। या प्रलंबित वेतनासाठी संपूर्ण राज्यभरातील आशा सेविकांचे देशव्यापी निषेध आंदोलन व्यक्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।